मी इराची सख्खी मोठी बहीण असून सुद्धा ती माझ्याशी चुकीचं वागली. चुकीची वागली म्हणजे काय केलं तिनं? नाही सांगू शकत. एकतर तुम्ही काय ते पूर्ण सांगा, नाहीतर काय बी सांगू नका. तुम्हाला तुमच्या बहिणीची लाज पण राखायची आहे आणि आमच्यापासून तिला दूर पण ठेवायचंय. हे सगळं नाही होऊ शकत. माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही तिला एंटरटेन करू नका. मला तिनं तुम्हाला काही करायला नकोय. हा ठीक आहे. म्हणजे सुनबाई, तुम्ही कुणाशी काय बोलता हे तुम्हाला कळत नाही वय? अहो, आम्ही भुवनेश्वरी आहोत. कुणाशी कसं वागायचं हे आम्हाला बरोबर कळतंय. शिकलो नसलो तरी देवाने आम्हाला डोसकं दिलाय. कोण किती पाण्यात आहे हे आम्हाला बरोबर कळतंय. माणसं ओळखता येतात आम्हाला. तुम्ही जन्माला बी आल्या नव्हत्या तेव्हापासून आम्ही माणसाने हँडल करतोय. पण काय सुनबाई, तुम्हाला एकूणच शिकवण्याची सवय आहे म्हणून तुम्ही आम्हाला हे सगळं सांगताय. तुमच्यापेक्षा जास्त आम्हाला माणसांची पारख आहे. तुम्ही तुमचं काम करा. आम्हाला शिक्षणाचं वावडं आहे, मग ते शाळेतलं असो नाहीतर हे असलं घरातलं असो. अक्कल शिकवणं मॅडम, नाही आवडत आम्हासनी. कधी बी कोणी बी काही शिकवलेलं. मॅडम मी घरात शांतता राहावी म्हणून बोलले. या घरात शांतता राहावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर पहिल्यांदा हे शिकवणं बंद करा. शांतता आपोआप राखली जाईल. झालं असेल तुमचं तर जावा. आम्हाला जरा फॅक्टरीमध्ये फोन करायचे. हो जावा की. कुठे आहेत ते पैसे? इराकडे. तिला म्हणून देऊन टाकते अक्षराला. हो ना, तोच विचार आहे माझा. मग अक्षू बघेल काय करायचं ते. इराने एवढे पैसे कुठून आणलेत कोणाच ठाऊक. अक्षरा मला म्हणाली तुम्हाला नको सांगू म्हणून, पण केवढी मोठी गोष्ट आहे हो ही, म्हणून तुम्हाला सांगितलं मी. अक्षराला वाटत असेल उगाच आई वडिलांना त्रास नको. हो ना, आणि त्याच्या उलट ही इरा. आणि या गोष्टी अगं लपून कशा राहतील? तू एक काम कर, तू अक्षराला फोन लाव आणि तिला सांग तू येऊन पैसे घेऊन जा, नाहीतर आम्ही आणून देतो ते पैसे. कुठून आणले ती इराणी पैसे कुणास ठाऊक. आणि हे बघ, हं? लोकांचे पैसे आपल्याला आपल्या घरात नकोत. हो ना. हो, मी बोलतो इराशी. ओ ओ तुम्ही बोला बरं. तू फोन कर अक्षूला. हा, मी अक्षराला फोन लावते. हा, मी तिला सांगितलं होतं की इराशी बोल म्हणून. बघते त्यांचं झालंय का बोलणं, बघूया जरा काय झालंय ते. बोला निखिलराव. हा मॅडम, वेळ आहे का? बोलू शकतो आपण? अहो, येळ आहे म्हणून तर फोन उचलला ना हो आम्ही. हा, तुम्ही शिकलेल्या लोकांचं हेच लय असतं. येळ आहे का, बोलू शकतोय का, काय ते डायरेक्ट मुद्द्याचं बोला की. हो मॅडम, मुद्दा असा आहे की अधिपती दादा मला विचारत होते इंटरव्ह्यू कोणी घेतला म्हणून. का असं काय विचारलं त्यांनी? मॅडम मला नाही माहित, मी तेच विचारायला फोन केलाय. काही प्रॉब्लेम झालाय का मॅडम? नाही नाही, काय प्रॉब्लेम नाही झाला. अजून काही विचारलं का त्यांनी? नाही, तेवढंच विचारलं. पण मॅडम मला असं वाटतं की अधिपती दादांना ना संशय आलाय. का असं का वाटतं तुला? अहो, त्यांनी मला कागदपत्र जमा करायला सांगितली. ठीक आहे, ते म्हणतील तसं कर. कवापर्यंत कागदपत्र जमा करणार असं म्हणलायस तू? मी म्हणलं होतं त्यांना उद्या देतो, पण मी देऊन टाकली आजच. बर केलंस. मॅडम माझी नोकरी सेफ आहे ना? आम्ही नोकरीला लावले नव तुला. नाही जाणार तुझी नोकरी कुठं. हा, काळजी नका करू. पण मॅडम त्यांनी असं का विचारलं असेल? असं काय विचारायचं खरं तर कारण नाही, पण बघतो आम्ही काय ते. हा, पण तू जरा सावध राहा. तू काय करत होतीस माझ्या घरी? हे तुझं घर नाहीये, भुवनेश्वरी मॅडमचं घर आहे. तू इथे काय करत होतीस? माझं काम होत कुणाकडे? भुवनेश्वरी मॅडमकडे. अगं ही इरा खूप वेड्यासारखंच वागतेय ग. काय झालं आता? काय केलं तिने? अगं
नोटांचं बंडल घेऊन आली आहे घरी. या सगळ्याचं एकमेकांशी काही कनेक्शन असेल का? हा आई बोल. अक्षय, तुझं बोलणं झालं का ग इराशी? अगं नाही ना, ती फोनच उचलत नाहीये माझा. काय करावं या मुलीचं? कुठे जाते, काय करते, काही सांगत नाही. का अशी वागत असेल ग? मला सगळं माहित आहे. भुवनेश्वरी मॅडमना भेटायला आली होती ती. काय? हो, मी भुवनेश्वरी मॅडमना अलर्ट केलं इराबद्दल आणि त्यांना पैशाबद्दल पण विचारलं, पण त्यांनी काहीच सांगितलं नाही मला. अगं पण म्हणजे त्यांनी नसतील ना दिले पैसे? नाही आहे, मला माहितीये भुवनेश्वरी मॅडमनीच तिला पैसे दिलेत. का? असं का वाटतं ग तुला? कारण जेव्हा मी भुवनेश्वरी मॅडमना विचारलं ना पैशाबद्दल, तेव्हा त्यांनी त्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं टाळलं आणि त्यांना असं वाटलं की मी त्यांची उलट तपासणी करते. अरे देवा, या इरामुळे तुमच्यात काही प्रॉब्लेम नको ग व्हायला. हो ना, तेच म्हणूनच मी भुवनेश्वरी मॅडमना सांगितलं की तुम्ही थोडंसं अंतर ठेवा तिच्यापासून. अक्षु, पण आता या पैशांचं आपण काय करायचं? हे पैसे मला घरात नको आहेत. मी तुला नंतर फोन करते अक्षु. या घरात ना तुझ्याशी बोलण्याची पण चोरी झाली अगं आता मला. म्हणजे अगं, इरा आलीये. मग काय झालं आई? तुला माझ्याशी बोलायला काय प्रॉब्लेम आहे? प्रॉब्लेम काय नाही ग, पण सारखी चिडते आणि कसंही बोलते अगं. म्हणजे हे चुकीचं आहे आई. तू तू तिला आत्ता फोन दे. आत्ता फोन दे, मला तिच्याशी बोलायचंय लगेच. ही बोलण्याची पद्धत नाहीये तिची तुमच्याशी. फ्रेश व्हायला गेलीये बाथरूम मध्ये. आई हे बघ, तिने तुम्हा दोघांवर चिडचिड नाही केली पाहिजे. अक्षु, आपण ते नंतर बघू ना ग, आधी ते पैशांचं बघू ग काय करायचं ते. हे बघ, तू एक काम कर, तू तिच्याकडून ते पैसे घे आणि मला आणून दे. मी भुवनेश्वरी मॅडम ते पैसे परत करते. आणि तुला असं वाटतं का की मी मागितल्यावरती देणार आहे मला? तुला माहितीये ना कशी मुलगी आहे ती. हा सगळं एक 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 मिनिट, ती आली आहे, तू तिच्याशीच बोल. हा एक मिनिट देते. इरा, ताईचा फोन आहे, बोल तिच्याशी. मला नाही बोलायचंय तिच्याशी. माझ्याशी कशी वागते, घरातनं हाकलून देते, घाण वागते ती माझ्याशी. मला नाही बोलायचंय. आणि तू काय वागलीस का तिच्याशी? मी भलंच केलंय ताईचं. आई हा काय ऍटिट्यूड आहे तिचा? नाही तर काय. इरा, ही पद्धत नाहीये बोलण्याची. मुकाड्यानी बोल ताईशी. मी ताईशी बोलणार नाहीये. इरा, अति करू नकोस. हा ताई फोनवर आहे, बोल तिच्याशी. घे. इरा, निखिल मला ना आतल्या गाठीचा वाटतो. म्हणजे बघ ना, त्याच्या मनात काहीतरी एक असतं पण तो बोलतो काहीतरी वेगळंच. डॉक्युमेंट वरती ना तर थोडी क्वेरी होती मला. एकदा तू, ए भाऊ, दाखले सरकार आहेत ना समोर, मग त्यांच्या समोर असं बसायचं नाही. कुणी बसत नाही, मालक आहेत ते. पण माझे नातेवाईक आहेत ते. नातेवाईक? हो म्हणजे नातेवाईकच ना. अक्षराताई आणि इरा बहिणी म्हटल्यानंतर आपण दोघे. हा तसं. तो इरातायचं आणि तुझं काय नातं आहे? आम्ही लग्न करणार आहोत ना. झालंय कुठं अजून लगीन? मी तुला तेच मगाशी काय म्हणलं, कवा करणार आहे लगीन तुम्ही? तर तू लगेच पळूनच गेलास. हा, लगेच घाईत असतोस काय तू? बस बस. हो वेळ आहे ना व? जाशील परत पळून. नाही, सॉरी दादा, म्हणजे मी मगाशी कामात होतो म्हणून गेलो. आणि मी सांगितलं ना, मी करणार आहे इराशी लग्न, पण थोडा वेळ आहे त्याला अजून. हा म्हणजे आपण नातेवाईक व्हायला पण थोडा वेळ आहे.
म्हणजे मला नाही कळालं. आणि हे काय चाललंय इथे? हे सगळे असे का उभे आहेत? काही प्रॉब्लेम झालाय का दादा? म्हणजे तुम्ही मगाशी माझ्या जॉईनिंग होण्याबद्दल प्रश्न विचारले आणि आता म्हणता की आपलं नातं नाही आहे. माझं काही चुकलंय का? काही प्रॉब्लेम आहे का दादा? की या गोसावी सरांनी कंप्लेंट केली आहे का माझी? म्हणजे अर्थात ते करू शकतात, ते सिनियर आहेत मला. काय ना, मी यांच्या पाठीमागून जॉईन झालो आणि मला जास्त सवलती मिळत आहेत ना. हा तेच, ह्या जास्त सवलती तुला कोणी दिल्या? हा अक्षू बोल. आई तू फोन लाऊडस्पीकरवर ठेव बरं, मला बोलायचंय तिच्याशी. हो हा बाळा अक्षू बोल. इरा आहे ना तिथे? हो आहे ना. इरा, हे बघ, तू जास्त शहाणपणा करू नकोस हा. इतका कसला ऍटिट्यूड आहे का तुला? आणि आई बाबांना उलट उत्तरं देण्या इतकी शहाणी झालेली नाहीयेस तू. फोन ठेव, मला तुझ्याशी काहीही बोलायचं नाहीये. मलाही नाही बोलायचंय तुझ्याशी. उद्या सकाळी सकाळी तुला दिलेले पैसे इकडे घेऊन यायचं आणि ते पैसे मॅडमना परत करायचे. पैसे? कसले पैसे? कुठले? कुणाचे पैसे? इरा, तू जास्त शहाणपणा करू नकोस हा. तिथे येऊन कानाखाली वाजवेन मी तुझ्या. जेवढं सांगते तेवढं कर. आईने सांगितलं ना तुला की माझ्याकडे पैसे आहेत ते? मी ते पैसे परत करणार नाही. ते पैसे माझेत. अगं कुठले तुझे पैसे? माझे पर्सनल पैसे आहेत ते. अगं कुठले पर्सनल पैसे इरा? तू अजून शिकतेस. आई बाबा तुला पैसे देतात. कुठले तुझे पैसे? आणि एवढे? ते पैसे आमचे आहेत. आमचे म्हणजे? सूर्यवंशींचे. ए, ते भुवनेश्वरी मॅडमने दिलेत मला. म्हणजे इरा, ते पैसे तुला भुवनेश्वरी मॅडमनी दिले आणि तू ते घेऊन गेलीस. म्हणजे ते पैसे सूर्यवंशींचे झाले ना? हो, मग? अगं त्यांचे पैसे त्यांना परत दे इरा. तू असे कसे घेतलेस का त्यांचे पैसे? आणि मुळात का घेतलेस? तुम्ही गप्प बसा बरं. तुम्हाला काही माहित नाही, काही नाही. मध्ये मध्ये बोलताय नुसते. कटकट झाली नुसती. इरा, आई बाबांशी ह्या आवाजात बोलायचं नाही. ही बोलण्याची पद्धत नाहीये. तू मला शिकवू नकोस. इरा, तू का घेतलेस मॅडम कडनं पैसे सांग आधी. इरा, हे बघ, तू आधी ते पैसे परत कर, मग मी तुझ्याशी बोलते. मला आता तुझ्याशी काहीही बोलायचं नाहीये. मी पैसे परत करणार नाही. का पण? कारण ते पैसे मला दिवाळी गिफ्ट म्हणून दिलेत मॅडम. अगं हिरा, त्यांनी दिले पैसे आणि तू ते घेतलेस लगेच. आता गिफ्टला नाही म्हणू का मी? नाही म्हणले असते तर मॅडमचा अपमान झाला असता. आणि मी मोठ्यांचा अपमान करत नाही. हिरा, मग आम्ही सुद्धा तुझे आई वडील आहोत. आमची किती दमा बाळगतेस का तू? हा हिरा, मी तुझं हे वागणं अजिबात खपवून घेणार नाही हा. त्यांनी तुला गिफ्ट दिलं तर तू त्याला नाही म्हणू शकत होतीस. मी आधी नाहीच म्हणाले होते, पण मॅडमने जबरदस्तीने माझ्या हातात पैसे ठेवले. आणि मला एक कळत नाहीये, या सगळ्यात तू का पडतीयेस? हे आमच्यातली गोष्ट आहे. उगीच मध्ये पडू नकोस. सतत पुढे पुढे करायची सवय लागलीये तुला. इरा, तोंड सांभाळून बोल. मोठी बहीण आहे तुझी. हो, मग त्या जबाबदारीने कधी वागली तरी आहे का? आणि काय ग ताई, तुला काहीच कसं वाटत नाही मॅडमनी दिलेले पैसे परत मागायला? 1 रुपया कधी दिलायस तू आम्हाला लग्नानंतर? तुझ्या लग्नापायी आई बाबांनी सगळ्या एफडीज मोडल्या आणि मॅडम प्रेमाने आम्हाला मदत करतायत, तर तुझ्या पोटात कसलं दुखतं ग? मला द्यायला आई बाबांकडे पैसे नाही. बाबांच्या शिकवणीचे पैसे वेळच्या वेळ कधीच येत नाही. मग आम्ही जगायचं कसं? इरा, अगं मी जेव्हा जेव्हा घरात पैसे मागते तेव्हा तेव्हा आई खर्चावरून लेक्चर देते मला. तू काय ग, राणीसारखी जगतेस, पण आमचं तसं नाहीये. तुला माहितीये, निखिलचं आणि माझं अजून लग्न पण ठरलं नाहीये, तरी सुद्धा तो खूप खर्च करतो माझ्यावर. मला नाही आवडत त्याच्याकडून सारखे सारखे पैसे मागायला. माझ्या फ्रेंड्सना 1000 रुपये पॉकेट मनी मिळतो आणि मी साधे 200 रुपये जरी मागितले ना तरी आई 200 शब्द ऐकवते.
इरा, मी वेळच्या वेळी इथून पुढे पैसे देत जाईन आई बाबांना. आणि मी यावेळी ऑलरेडी पैसे दिलेले आहेत. त्यामुळे तू भुवनेश्वरी मॅडमकडे पैसे मागायची गरज नाहीये. त्यांच्याकडे पैसे मागायचे नाहीत आणि पुन्हा माझ्या घरी यायचं सुद्धा नाही, कळलं? हे तू ठरवू शकत नाहीस की मी तिकडे यायचं का नाही ते. आणि दुसरी गोष्ट, मी ते पैसे परत देणार नाही. हा मॅडम आणि माझ्यातला व्यवहार आहे. त्यामुळे आमचं आम्ही बघून घेऊ. पुन्हा पुन्हा तेच तेच मला सांगायला लावू नकोस. हॅलो अक्षू, बाळा तू काळजी नको करू हा. मी बोलते तिच्याशी आणि काढते तिच्याकडनं पैसे आणि तुला देते. ठीक आहे आई. सवलती तुम्ही तुम्ही काय बोलताय दादा? मला नाही कळत आहे, खरंच नाही कळत आहे. हे बघा निखिल, तुम्ही रोज लेट येता. 4 नाही वाजले की निघून जाता, मध्येच गायब होता. आठवड्यातनं 3 वेळा दांडी मारली तुम्ही. सरकार ह्यांचं बघून इतर कामगार सुद्धा नखरे करायला लागतात. परवा मी यांना विचारलं तर हे मला म्हणाले, तुला माहिती आहे का मी कोण आहे? अधिपती रावांचा साडू आहे मी आणि थोरल्या सरकारांचा वरदहस्त आहे माझ्यावर, असं सांगितलं यांनी मला. आई साहेबांचा वरद असतंय म्हणजे? आणि सरकार आपल्या पेटी कॅशमधून यांनी आई साहेबांचा वरद असतंय म्हणजे काय नेमकं? बघ 100 वर्ष आहे. आई साहेब बोला. कुठं आहे सा? फॅक्टरीत आहे. कामात नाही ना व? हा नाही का हो, काय बोला की. जरा घरला या, काम आहे. का हो, काय प्रॉब्लेम आहे का? नाही नाही, प्रॉब्लेम वगैरे काही नाही. ते निखिल बद्दल जरा तुमच्याशी बोलायचं होतं. हा हे काय समोरच बसलंय. असू दे त्याला तिकडं. तुम्ही या जरा घरला लगेच. बर का फोनवर सांगा की काय काय. नाही हो, फोनवर नाही बोलता येणार. तुम्ही या जरा घरला. हा, आणि त्याला राहू दे बरं का तिकडच. बर ठीक आहे, आलो आलो. हे ओंके, मला जरा घरला जायला लागेल. सरकार यांचं काय करायचं? राहू दे, आता नंतर बघूया. ओ गोसावी, काय फरक पडला? हा? तक्रार करून काय फरक पडला? बोललो होतो ना मी, भुवनेश्वरी मॅडमचा वरद हस्त आहे माझ्यावर. मनात आणलं ना, तुमची नोकरी खाऊ शकतो ना. विद्या, अगं नको काळजी करूस, सगळं व्यवस्थित होईल. आता का देवाच्या पाया पडतीयेस? तुझ्या मनासारखं तर सगळंच झालं. तू ताईला सांगितलंस, तिने मला सुनावलं. आयुष्यभर गरिबीत राहायची सवय लागलीये तुम्हाला, आणि त्या ताईला सुद्धा. एवढा पैसा आहे ताईकडे, पण वृत्ती मात्र तीच. आणि या वृत्तीमुळे भरभराट होत नाही. आयुष्यभर पैसे नाहीत म्हणून रडारड ऐकून मला कंटाळा आलाय नुसता. हे बघ, मग तू नोकरी कर आणि कमाव ना पैसे. बाबा मी तेच करत होते, पण तुमच्याच मुलीला बघवलं नाही ते. हो का? हे जे घरात पैसे आणलेस, तू काय फार कष्ट करून मिळवलेलेस का? मग ताईला जे सगळं मिळालंय ते काय कष्ट करून मिळालंय आई? गडगंज संपत्ती असलेल्या मुलाशी लग्न केलं म्हणून तिला मिळालंय हे सगळं. मला शिकवते. इरा, इरा. बरं झालं भेटलीस. एवढा चहा नेऊन देशील का अधिपतीच्या बाबांना? चालेल का मी दिला तर? चालेल की.
भुवनेश्वरी मॅडमनी मनाई केली आहे ना मला. अगं चहा द्या कसली मनाई, फक्त चहा दे आणि ये. या म्हणजे मीच दिला असता, पण गुडघं जरा दुखतायत आज. जिना चढाया तारास होईल बघ. देशील नवा? ठीक. गुणाची वेळ ती माझी पोर. रखमा आज कुठं कडमडली काय माहित.